श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर आज मी बनवणार आहे पुऱ्या बनवणार आहे आणि पुऱ्यांसोबत बनवणार आहे वालचे जे दाणे राहतात त्यांची भाजी। तर कणकीमध्ये मी काळी तीळ आणि ओवा मिक्स करून छान मळून घेतलेली आहे कणिक। आणि कुकरमध्ये रात्री वालाचे जे दाणे आहे ते मी भिजू टाकले होते आणि सकाळी त्याला छान उकळून घेतलेले आहे। तर त्यातलं पाणी फेकून द्या, ते पाणी यूज नको करा, कारण की कडसर राहते ते पाणी, म्हणून मी असं पुन्हा गाडणीने गाळून घेत आहे पाणी पूर्ण, बघू शकता। आणि दाणे बघा किती सॉफ्ट झालेले आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान। आणि थोडंसं तुम्ही जेव्हा कुकरमध्ये बॉईल करायला ठेवाल तेव्हा तुम्ही त्यात थोडं मीठ टाका, जेणेकरून ते छान स्वाद येते। आणि इथे बघा आता मी बारीक करून घेते कांदा। मिक्सरमध्ये नाही करणार आहे मी पेस्ट, आणि चॉपरमध्ये करणार आहे, कारण की चॉपरमध्ये कसं थोडंसं बारीक पण होतो आणि थोडंसं भाजीमध्ये थोडासा क्रंचीपणाही लागतो। तर पटकन कांदा हे करून घेते मी, बघू शकता चॉपर। आणि माझा हा चॉपर 5-6 वर्ष झालेले आहे, कंटिन्यू यूजमध्ये पण आहे, आणि गणेश कंपनीचा आहे माझा चॉपर, बघू शकता। आणि खूप छान मेंटेन केलेले आहे मी ह्या चॉपरला। आणि खरंच सांगते, जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही ताबडतोब त्याला धुवून ठेवा। आणि मी हा झाकण उन्हामध्ये सुद्धा ठेवते, कारण की उन्हामध्ये काय होते, पटकन त्याच्या अंदरची जी दोरी राहते ती वाढून जाते, छान पूर्ण ड्राय होऊन जाते। आणि बघा असं ह्याप्रमाणे मी बारीक केलं आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडं पण नाही। आणि मला आणखीन एक चॉपर घ्यायचा आहे, इलेक्ट्रिक चॉपर, त्याच्यामध्ये जास्त बारीक होते, मिक्सरची सुद्धा गरज नाही पडत, म्हणजे गरज म्हणजे तेवढं पेस्ट नाही होत पण छान पेस्ट होते। तर मी एकदा ते सुद्धा घेणार आहे। तर बघू शकता कढई मांडून घेतलेली आहे मी, आणि कढई मी आता थोडीशी ते पितांबरीसारखं पावडर येते त्याने घासत आहे, ते थोडीशी वाईट येत आहे, आणि हळूहळू जाता डाग हळू जाणार, कारण की माझ्या कढईला 15-16 वर्ष झालेले आहे। तर साहजिकच आहे की डाग म्हणजे काळी तर होणारच आहे, कारण की जर्मनची कढई आहे। साईडला बघू शकता चहा मांडला आहे, बाजूला पाणी मांडलेलं आहे आंघोळीचं, आणि तेल घालून घेत आहे। तुम्हाला जेवढं तेल, मी थोडं जास्तच तेल टाकणार आहे भाजीमध्ये, कारण की ग्रेव्हीसाठी पाणी नाही टाकणार आहे जास्त मी भाजीमध्ये, पाणी पूर्ण ड्राय करणार आहे। तर थोडीशी तेलाने ग्रेव्ही थोडीशी थिक राहते। तर बघा तेलामध्ये मी टाकून घेत आहे अगोदर मोहरी छान तळतळू द्या तुम्ही, कारण की मोहरी जेवढी तळतळणार तेवढी ती कडू नाही लागणार। आणि तुम्ही कच्च्याच मोहरीमध्ये कांदा वगैरे टाकणार तर ती मग दातामध्ये लागताना थोडीशी कडसर लागते। तर तिला छान तळतळू द्या, फुटू द्या। आणि त्या दिवशी माझा हा चॉपर म्हणते चॉपिंग बोर्ड थोडासा गॅसवर ठेवला होता मी, की जेणेकरून पटकन ड्राय होणार, पोळ्या टाकायच्या होत्या तर थोडासा तो जळून गेला साईडनी। आणि मला याच्याहून मोठा चॉपिंग बोर्ड घ्यायचा आहे। तर बघा इथे मी जिरा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये, मोहरी छान झालेली आहे, त्यानंतर जिरा टाकला, आणि जिरासुद्धा चांगला होऊ द्या। आणि बघा कांदा आणि टमाटर लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे मस्त। आणि त्या साईडला आपला चहासुद्धा झालेला आहे, बघू शकता। आणि छान, आणि जेव्हा तुम्ही टाकताना तेव्हा कंटिन्यू तुम्ही फिरवत राहा, त्याने काय होणार, तेल लवकर थंड होणार, कारण की तेल गरम असतं आणि त्यामध्ये आपण काही थंड टाकलं तर ते तेल उडतो, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू फिरवल्याने काय होणार, ते तेल ताबडतोब थंड होणार आणि ते नंतर उडणार नाही त्याचे छितडे तुमच्या अंगावर। तर बघा आणि मला चहाशिवाय होत नाही, आज उशीर झाला मला थोडासा कामाला, आणि म्हणून मी चहा आणि सगळं सोबतच, नाही तर मी चहा आरामात घेते। तर थोडंसं मी बघा थोडं वाफेवर करून घेते कांदा, जेणेकरून थोडंसं नरम होणार आणि तर्री सुटणार थोडीशी। तर 2-3 मिनटं ठेवणार आहे मी, आणि चहा वगैरे गाळून घेते थोडंसं, बघू शकता चहा गाळून घेते। आणि मुलींना आज मी चहा देणार आहे, कारण की वातावरण थोडं थंड होतं, तर अद्रक वगैरे टाकले, याच्यात बाकीचे मसाले पण टाकलेले आहेत। तर मी म्हटलं त्यांच्या गळ्यासाठी थोडंसं चांगलं राहणार सकाळी सकाळी, तर त्यांनासुद्धा मी चहा देत आहे। मी सुद्धा चहा घेत आहे, मला तर चहाशिवाय होतच नाही म्हणा। मी 2दा चहा पिते, एकदा दुपारी आणि सकाळी, तर मला 2दा चहा हवा असतो, तर मी चहा घेऊन घेते। आणि नाहीतर मी बाय चान्सच चहा देत असते मुलींना, नाहीतर दूधच देते।
एखाद्या वेळेस लहान लेकरांना चहा द्यायला काही हरकत नाही आहे, एखाद्या वेळेस चालू शकते. आणि इथे बघा चहा देऊन झालेला आहे आणि मला चहा प्यायला सुद्धा फुरसत नाही कारण की उशीर झालेला आहे. इथे बघा तेल सुटलेलं आहे, तर थोडंसं मी मीठ टाकून घेते अगोदर, कारण की मीठाने थोडंसं लवकर आणखीन जास्त लवकर प्रोसिजर होते. म्हणून मी सगळं तुम्हाला जे दाखवत आहे ते आपली घाई झालेली आहे म्हणून दाखवत आहे. पटकन गॅसचा पॉवर मी जास्त ठेवलेला आहे आणि मीठ टाकून घेतलं. बघा मीठ टाकता बरोबरच पाणी सुटलेलं आहे, पटकन पाणी सुटतो कांद्याला आणि टमाटरला. तर बघा मीठ टाकलं आहे आणि पॉवर जास्त केला आहे जेणेकरून आपली प्रोसिजर फास्ट होणार, बघू शकता. आणि 2-3 मिनटं मी आणखी झाकून घेत आहे जेणेकरून ते पाणी थोडंसं आटून जाईल. आणि इथे मी घेत आहे चहा, या तुम्ही पण चहा घ्यायला. तर आता बघा मी झाकणी काढून घेतलेली आहे आणि पाणी सुटलेलं आहे आणि तर्रीसुद्धा मस्त सुटलेली आहे. ते बघा आता मी याच्यात टाकून घेते मस्त बेसिक मसाले टाकून घेणार आहे. आणि जास्त काही तामझाम नाही या भाजीमध्ये, खूप टेस्टी बनते ही भाजी. तर बघा इथे मी आपल्या चवीनुसार हळद, तिखट टाकून घेते. धने पावडर मला प्रत्येक भाजीमध्ये हवं असतं, धने पावडर माझं फेवरेट आहे. आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तर बघा आणि मीठ तुम्ही अगोदर पण जेव्हा आपण वाल शिजून घेतली होती तेव्हासुद्धा टाकलं होतं आणि नंतरसुद्धा टाकलेलं आहे. तर लक्ष देऊन मीठ टाका तुम्ही. तर बघा असं तर छान परतून घेते याला मसाल्याला मी. आणि हिंग राहिली होती तर मी बघा हिंग विसरून गेलती, नाही तर हिंग तुम्ही तेलामध्ये टाका. तर बघा हिंग टाकून घेतलेले आहे आणि हिंग नक्की टाका तुम्ही. आणि याला थोडंसं झाकून घेते, आपली तेल सुटेपर्यंत थोडंसं झाकून घेते आणि मस्त तर्री सुटते. आणि बघा 2-3 मिनटानंतर मस्त तर्री सुटलेली आहे, लाल लाल मस्त. तर बघा आणि मसाल्याचा कलर बघा किती सुंदर. आणि याच्यामध्ये मी आता वाल टाकून घेतलेले आहे आणि छान परतून घेते मस्त. आणि सहसा पाणी नको टाका, 2-3 मिनटं आणखीन वाफेर होऊ द्या आणि मग पाणी टाका तुम्ही. तर बघा मी पाणी टाकून घेते छान मस्त, जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं. पण मी पाणी पूर्ण आटवणार आहे, चांगले शिजू देणार आहे. तर बघा एवढं पाणी टाकलेलं आहे मी. आणि ती दुसरीकडे ठेवून देते कारण की मधातल्या गॅसवर तेवढं काम नसते, मला ह्या साईडच्या गॅसवर जास्त काम असते. तर मी त्या साईडला भाजी लावून ठेवलेली आहे आणि ह्या साईडला पुऱ्या करून घेते. तुम्हाला मी सांगितलं होतं आज पुऱ्या करणार आहे कारण की फार दिवस झाले मी पुऱ्या नव्हत्या केल्या. तर मुलींना एक मधामधात पुऱ्या वगैरे असं द्या, कधी पराठे, कधी पुऱ्या, कधी पोळ्या, कधी काही, जेणेकरून त्यांचं मन कसं बोर नाही होणार, ते खाण्यामध्ये काही बोर नाही होणार. आणि बघा कढईत तेल टाकून घेतलं आहे मी पुरीसाठी. आणि थोडं तेल मी कणकीमध्ये टाकते थोडंसं, मग कणकीमध्ये टाकून घेते, कशी कणिक हाताला चिपकत नाही मग. तर बघू शकता. आणि थोडंसं मी आता ते गोळा बनवून घेते त्याचा, छान पुऱ्या लाटून घेते मस्त. आणि भांडे वगैरे माझे सगळं घासून झालेले आहे. आणि इथे बघा पुऱ्या टाकायच्या अगोदर मी चाळणी घेतली आहे आणि चाळणीमध्ये टिश्यू पेपर टाकत आहे जेणेकरून जेव्हा मी पुऱ्या टाकणार त्या पुऱ्याचं एक्स्ट्रा ऑइल राहणार ते सोक होऊन जाणार टिश्यू पेपरमध्ये. तर बघा. आणि बॉटला मी तुम्हाला सांगितलं होतं, बॉटला जेव्हा मुली नेतात शाळेतून आल्यावर त्यातलं पाणी फेकून द्या आणि बॉटला उलट्या करून ठेवा जेणेकरून ते अंदरून पूर्ण ड्राय होऊन जाणार. आणि तुम्ही तसंच ठेवलं तर ते अंदरून चिकट होतात आणि ते आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला वॉश करायला मग ते त्रास जाते. तर तुम्ही असे उलटे करून ठेवा, जेव्हा तुम्ही पाण्याचा यूज नसतो तेव्हा उलटे करून ठेवा. आणि हप्त्यातून एकदा तरी गरम पाण्याने छान तुम्ही धुवून टाका ती बॉटला. तर बघा मी सुद्धा बॉटल एक उलटी करून ठेवलेली आहे आणि एकामध्ये पाणी आहे आता भरून ठेवलेलं आहे, बॉटला भरून ठेवलेलं आहे शाळेत जाण्यासाठी. आणि मी असे काप कापून घेतले आहे पुरीसाठी, एकसारखे काप कापून घेतलेले आहे मस्त बघा. आणि मी बरोबर माझे एखादी पोळी मी एक्स्ट्रा ठेवत असते, पूर्ण म्हणजे जास्तीच्या पोळ्या नाही टाकून ठेवत कारण की जास्तीच्या पोळ्या राहिल्या तर ते शिळा होतात, म्हणून मी जास्तीच्या पुऱ्या वगैरे टाकून काही ठेवत नाही. तर मी असं जेवढ्या लागतात तेवढ्याच पोळ्या टाकत असते कधी पण. तर बघा मी अशी कढईतलंच तेल घेऊन पुऱ्या लाटत आहे कारण की कणकीने जेव्हा आपण पिठाने जेव्हा पुऱ्या लाटतो तो पूर्ण ऑइल खराब होते आणि ते ऑइल मग ते यूज करूशा नाही वाटत. त्यामुळे मी काय करते तेलानेच लाटते. आणि मी एक सोबत 4 पुऱ्या सोबत लाटते, पण आता मला वेळ आहे म्हणून थोडासा वेळ आहे ते एक पुरीच लाटत आहे मी. नंतर 4 पुऱ्या मी सोबत लाटते. आणि गॅसचा पॉवर मी जास्त ठेवलेला आहे
त्या साईडला आपली भाजी होत आहे आणि बघू शकता इकडे पुऱ्या होत आहे, त्या साईडला भाजी होत आहे. भांडेसुद्धा घासून झालेले आहे पटकन. आणि आता राहिलेले आहे बाकीचे कामं. तर स्वयंपाक झाल्यावर बाकीचे कामं निपटून घेणार नंतर. आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. तर पूजेची सुद्धा मला सामान आणायला जायचं आहे बाहेर. आणि मार्गशीर्ष महिना मी 7वी 8वीत असताना तेव्हापासून करते. तर मला आताही करते. तर मला फार वर्ष झाले आहे मार्गशीर्ष महिना करताना. तर ते सामान आणायला जायचं आहे मला. तर हे निपटून घेते आणि सायंकाळी थोडंसं सामान आणायला जाते. आणि बघा पुरीचा कलर आम्हाला डार्क पाहिजे. माझ्या घरी पुऱ्याचा कलर डार्क असला तेव्हा त्यांना फार आवडते, नाही तर ते पांढऱ्या पुऱ्या तर खातच नाही, साईडला ठेवून देतात कारण की कच्चे आहेत म्हणतात. तर असा आम्ही डार्क कलर छान मस्त लाल असा होऊ देतो बघा असा कलर. आणि मला म्हणजे वाटलं नव्हतं की पुरा फुगणार म्हणून, कारण की त्याच्यात ओवा होता आणि तीळ होती, त्याच्यामुळे मला असं वाटलं की पुऱ्या फुगणार नाही. पण छान टम्म फुगल्या आहे पुऱ्या. आणि माझी गॅस नवीन आहे, मी नवीन घेतली आहे. माझ्याकडे स्टीलची सुद्धा गॅस आहे आणि स्टीलची गॅससुद्धा 3 याची आहे माझी. कारण की 3 याची गॅस खूप आवश्यक पडते, अशी धावपळ राहते सकाळी. तर तिन्ही गॅसमध्ये आपण सगळं पटापट तयार करून ठेवा तुम्ही, आणि तिन्ही गॅस यूजमध्ये येते. तर बघा इथे भाजीसुद्धा झालेली आहे, छान तर्री वगैरे सुटलेली आहे भाजीला. आणि यामध्ये मी आता भाजीमध्ये सांबार टाकून घेते. हे बघा पुरी, असा कलर आम्हाला पुरीचा खूप आवडतो. मस्त कलर आलेला आहे पुरीला आणि भाजीला सुंदर मस्त सुरेख कलर आलेला आहे. आणि भाजी खूप खूप टेस्टी बनली होती. माझ्या मुली तर मला आणि मम्मी पुन्हा बनव. आणि मी ही वाल डिमांडमधून आणली होती. डिमांडमध्ये आहे ही वाल, तर तुम्ही नक्की चेक करा, डिमांडमध्ये तुम्हाला भेटणार वाल. आणि मी अर्धा किलोचं पॅकेट आणला होता. तर सांबार वगैरे टाकून झालेला आहे भाजीमध्ये. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. कढई नको बघा, भाजी बघा. तर बघा किती छान कलर आलेला आहे. ग्रेव्ही बघा किती मस्त ठीक झालेली आहे, ना जास्त पातळ आहे आणि ना ड्राय आहे. आणि अशीच पाहिजे डब्यामध्ये, कारण की डब्यामध्ये रसा पडत नाही, तेल नाही पडत, असंच छान वाटते. तर बघू शकता झालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा डिमांडमध्ये बघा आणि चेक करा. खूप छान लागते ही भाजी, टेस्टी लागते. आणि इथे पुऱ्या सुरू आहे, माझ्या पुऱ्यासुद्धा करून झालेल्या आहे. आणि सगळं झाल्यानंतर मी टेरेसवर आली. तर बघा हा जास्वंदाचा झाड तुम्हाला दाखवलं तर मी इथे 2 कलमा लावलेलं होतं जास्वंदाचा, आणि आता तो छान ग्रो करत आहे. आणि हा आमचं जांभळाचं झाड आणि इथे गोडलिंबाचं झाड आहे. मी हे आणि याला बघा मिरच्या लागलेल्या आहे. मागे मी याला 10-12 मिरच्या लागल्या होत्या, त्या तोडून यूज करून पण झाल्या आणि पुन्हा मिरच्या येत आहे याला. तर बघू शकता. आणखी मी याच्यात आता शिमला मिरचीची रोपं टाकणार आहे हे झाल्यानंतर. कपडे वगैरे सगळे वाढून झालेले आहे ना, टेरेसवर पटकन कपडे वाढतात. आणि बघा गहू टाकले आहे मी, वाळू गहू. मला 1-2 सोंडे दिसले गव्हामध्ये, तर मी पटकन गहू उन्हामध्ये आणून टाकून दिले आहे. बघा गहू उन्हामध्ये 2-3 दिवस म्हटलं टाकून देते गहू वाळू. आणि छान ऊन निघाली आहे आणि थंडी खूप होती, पण आज ऊन खूप छान निघाले. आणि बघा कच्चूला पण वरती आणले आहे. कच्चूसाठी या स्पेशल टब घेतलेला आहे मी वरती आणण्यासाठी, कारण की त्याचा पॉट आणणं म्हणजे कसं तुटला वगैरे तर पुन्हा आपल्याला खर्चात पडावं लागणार. तर मी असा एक पॉट घेतलेला आहे याच्यासाठी. आणि बघा याला उन्हात, कारण की कासवला सुद्धा ऊन दाखवणं तेवढंच आवश्यक आहे, कारण की त्यांची जी त्याचं जे वरचं कवच राहते ते स्ट्रॉंग होते आणि त्यांनासुद्धा म्हणजे त्यांचं अन्नसुद्धा पचन होते उन्हाने. आणि उन्हाची विटॅमिन डी तर सगळ्यांनाच हवं असते. तर मी असं त्याला आणलं वरती, आणि तो पहिल्यांदा आज तो दुसऱ्यांदा आला आहे. आणि बघा कसं धावत आहे तो सावलीसाठी, त्याला चटके लागले असतात तो सावलीसाठी धावत आहे. आणि त्याला मी सध्या बाहेरची सुद्धा सवय लावत आहे, की जेणेकरून त्याला सवय लागणार की आपल्याला बाहेर पण नेतात म्हणून.
आणि इथे बघा रात्रीचं जेवण वगैरे झालेलं आहे, भांडे घासून झालेले आहे आणि मी इथे गॅस वगैरे क्लीन करून घेत आहे. छान गॅस पुसून घेते, वट्टा वगैरे क्लीन करून घेतला. आणि रात्री तुम्हाला आवर्जून सांगते, रात्री भांडे आणि गॅस वट्टा पुसून तुम्ही झोपा, कारण की त्यांनी आपल्या घरात सूक्ष्मजीव नाही आहेत, कॉक्रोचेस नाही आहेत. आणि एक म्हणतात एक अन्नपूर्णा आपलं म्हणजे किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो, तर तुम्ही नेहमी साफसुथरं करूनच झोपा. तर आणि काही लोक तर किचनसुद्धा पुसून झोपतात रात्री. माझ्याशी तेवढं नाही होत, पण जेवढं होते तेवढं करा.